नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. आज रोकठोकमध्ये आहेत सुरेश दादा पाटील. तात्या नमस्कार. तात्या, सह्याद्रीची निवडणूक सुरू आहे. तुमचे गाव भेट प्रत्येक गावात सुरू होते. हो, काय भूमिका सांगताय सभासदांना? ते सभासदांना भूमिका सांगायचं म्हणजे सह्याद्री सहकारी साखर कारखाना गेल्या 50 वर्षापूर्वीचा साखर कारखाना हां. आज पहिल्यांदा शेतकऱ्याची व्यथा. पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्याचा ऊस वेळेवर गेला पाहिजे. आजपर्यंत आपल्या कारखान्याचा सह्याद्री पॅटर्न म्हणून ओळखला जात होता पिढी साहेबांच्या वेळेला. ती परिस्थिती तर राहिली नाही. अलीकडच्या काळामध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं जे नियोजन आहे कारखान्याचं ऊस तोडणी बाबतीतचं ते संपूर्ण कोलमडलेलं आहे. सभासदांचा ऊस फेब्रुवारीपर्यंत अखेर अडसारी संपत नाही. आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधला खोडवा किंवा सुरूच्या लागणी तिथं किंवा दुसऱ्या तिसऱ्या वर्षाच्या लागणी खोडवं हे इतर भागातलं कारखाना आहेत ते शेतकऱ्यांचं नेते. त्यामुळंच आज शेतकरी वाचला आहे. जर शेजारचं कारखाना जर सह्याद्री सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्राला ऊस नेत नसती तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नसता. बरोबर आहे. ही मूळ कारण आहे सह्याद्री सहकारी साखर लढवायची. सभासदांच्या समोर तुम्ही जाताय गावोगावी, कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? प्रचंड मोठा प्रतिसाद आहे. बरं. प्रचंड मोठा प्रतिसाद उद्रेक आहे. बरं. सभासद पहिल्यांदा एक ऊसाचाच प्रश्न घेऊन आमच्या समोर येतील आणि सभासदांचं म्हणणं तीच आहे की बाबा कारखान्याचं सत्तांतर झाल्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखाना माननीय नवनिर्वाचित आमदार मनोहरदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आता लोकांना कराड तालुक्यामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे की मनोहरदादांचा कामाचा उरक किंवा त्यांचा जनसंपर्क, काम करायची पद्धत, वागण्या बोलण्याची पद्धत ह्याला जनता भारावलेली आहे. आणि त्यामुळे मनोहरदादांच्यावर फार मोठा विश्वास जनतेनं संपादित केला आहे. आणि मनोहरदादांचा आता त्यांचा एक कारखाना आहे, अगदी दुष्काळी भागात कारखाना चालवूनसुद्धा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं आहे. आणि मनोहरदादांनी पालकत्व स्वीकारल्यानंतर आणि एक चांगली टीम च्या अनुभवी जुनी तरुण अशी मनोहरदांनी उभी केली आहे. आणि ह्या टीमच्या माध्यमातून मनोहरदांचं पालकत्व घेतल्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचा हित होईल ह्यात तिळमात्र शंका नाही. तर त्या समजा सत्तेवर आला तुम्ही, समजा आता तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही नेतृत्व करता पॅनलचं दादांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या, हो, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही प्रमुख लक्ष द्याल? निवडून सभासदांनी समजा निवडून तुम्हाला दिलं, सभासदांनी निवडून दिल्यानंतर पहिल्यांदा आता आम्ही आपल्या मनोहरदांचा अनुभव आधार घेऊन पहिल्यांदा ह्या ऊसाचं जे बिघडलेलं यंत्र आहे, तंत्र आहे, पहिल्यांदा शेतकऱ्याचा ऊस वेळेवर गेला पाहिजे आणि ही कारखान्याची यंत्रणा चांगली चालून सभासदांना जास्तीत जास्त दर कसा देता येईल, योग्य न्याय कसा देता येईल असा काटेकोरपणे बारकाईनं आम्ही अभ्यास करून. त्याच्यात 3 पॅनल आहेत. आता तिरंगी लढत तर होते, तर सहकारात प्रत्येक राजकीय दृष्ट्या ते होतच, काय विषय नाही कधी कधी होती. हो, तर तुम्ही या लढतीकडे कसं बघताय तुम्ही? तिरंगी का दुरंगी होणं गरजेचं होतं का? आज सुद्धा दुरंगीच पॅनल लढत आहे. बरं. आज 3 पॅनल नाहीच. बरं. आजचं जी आज ही समजा लढत आहे ना, ही दुरंगीच आहे. बरं. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मनोहरदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखालचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल, ह्या 2च पॅनलमध्ये लढत आहे. तिसरं पॅनलची ही लढत नाही. हे जे 2 पॅनल 3 पॅनलमध्ये गणना होऊ शकत नाही. पॅनल 2च आहे. बरोबर, असं मी मानतो, मी आणि असंख्य शेतकरी असं मानतो. तर त्या खरं तर गावागावच्या सभासदाकडे तुम्ही जाताय, प्रमुख कुठले त्यांची मागण्या कुठल्या आहेत किंवा सत्ताधाऱ्यांनी हे केलं नाही की ते केलं नाही किंवा तुमच्याकडून काय अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या असतील? काय सत्ताधाऱ्यांनी ऊस वेळेवर नेला नाही ही प्रमुख मागणी आहे पहिली. दुसरी गोष्ट म्हणजे मग आडवाडवी जिरवाजिरवी ऊसामध्ये समजा काय राजकारण
काय समजा मागं पुढं, त्याच पद्धतीनं समजा साखरेत राजकारण. आता गेल्या वर्षी आपल्या माजी आमदारांनी 7 रुपये किलो साखर होती, ती 10 रुपये केली. आणि 10 रुपये केल्यानंतर त्यावेळेला मनमानी कारभार चालला होता. परंतु विधानसभेमध्ये पराभव पत्करायला लागल्यानंतर पुन्हा तांबक साखर त्यांनी फुकट केली. पण ती फुकट साखर केली म्हणजे हे नुसतं आश्वासन दिलंय. तीच फुकट साखर कधी देणार? आता उद्याच्याला 5 तारखेपासून पुढं, तर 5 तारखेला निवडणूक होणार. त्यावेळेला मनोजदांच्या नेतृत्वाखालचं पॅनल निवडून येणार आणि मनोजदादाच ती साखर त्यांनी दिले आश्वासन पूर्तता केली आहे, त्याची पूर्तता ही मनोजदा घोरपडेच्या नेतृत्वाखाली निवडून येणाऱ्या पॅनल तीच करणार. आता शेवटचा प्रश्न, 32,000 सभासद आहेत, काय आवाहन कराल तुम्ही? आता निवडणूक 3-4 दिवसावर आलेलं आहे, सभासदांना काय आवाहन कराल? जे 32,000 सभासद आहेत ना, कारण त्यांना ह्या मतदानासंदर्भातचं काय आवाहन काय कराल? आव्हान त्यांना काय सांगाल? मतदान कसं करा, काय करा, कुणाला करा? 32,000 सभासदांना मी आवाहन करतो की मनोजदादा घोरपडे आणि उदयदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब पॅनल जे आता निवडणूक लढवत आहे, ह्यामध्ये काही नवीन चेहरा आहेत, होतकरू आहेत, त्याच पद्धतीनं काही जुनं जाणतं बुजुर्ग माणसं आहेत. हे अतिशय सक्षम पॅनल आहे आणि या अनुभवी लोकांचं, समाजकारण राजकारणामध्ये असणाऱ्या अनुभवी लोकांचं पॅनल आहे. आणि म्हणून सभासदांना ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मनोजदादा यांच्या नेतृत्वाखालचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब परिवर्तन पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सभासदांचं हित साधण्यासाठी ह्या मंडळीला संधी द्या, एवढी विनंती करतो थांबतो. जय हिंद. तर हे होते सुरेश तात्या पाटील. सह्याद्री संदर्भातच्या ज्या काही सभासदांचं मत आहे ग्राउंडवर गेल्यानंतर त्यांनी व्यक्त केलं, तर तुम्ही आमच्याशी बोललात. धन्यवाद.